नमस्कार. आपला विषय आजचा आहे शिक्षणाचे नवे अभ्यासक्रम. विद्याप्रसार की अविद्येला बळकटी. सध्या याच्या आधी आपण बोललो या विषयावरती. या देशामध्ये भारतीय ज्ञानपरंपरेच्या नावावरती आधुनिक शिक्षणाला सुरुंगच लावायचा की काय असं काहीतरी कारस्थान चाललं आहे का? आणि बहुजन विवेक जो आहे, विचार जो आहे, जो भाषेतूनच वाढू शकतो, ते भाषा शिक्षणच जे आहे ते अनावश्यक करून केवळ तंत्रशिक्षण म्हणजेच शिक्षण कशातून घेणार, कोणत्या भाषेतून घेणार? केवळ इंग्रजीतून. कारण ते सगळे इंग्रजी माध्यमातून शिकवले जाणार. मराठी माध्यमातून किंवा मातृभाषेतून शिकवण्याचा डंका पिटला जातो आहे शैक्षणिक धोरणाच्या नावाने. त्यांचे जे प्रसारक आहेत, भाट आहेत स्तुती करणारे, ते रोज सांगत आहेत वेगवेगळ्या समूहांवरती की मातृभाषेतून शिक्षण मिळणार, MBBS मातृभाषेतून करण्याची संधी मिळणार, तंत्रशिक्षण मातृभाषेतून मिळणार. अरे मिळणार म्हणजे आधी शासन निर्णय तर काढून दाखवा आम्हाला. कोणत्या महाविद्यालयामध्ये कोणतं तंत्रशिक्षण मराठी भाषेतून माध्यमातून सुरू झालेलं आहे? या निवडणुकीचा प्रचार करताय का फक्त, की मूर्ख समजतं आम्हा लोकांना, ऐकणाऱ्यांना? काय चाललं काय हे सगळं? मुद्दा असा आहे, आत्ता ताजी घटना अशी आहे की AICCT नावाची ही अखिल भारतीय तांत्रिक शिक्षणाचं, तंत्रविद्येचं शिक्षण नियंत्रण करणारी संस्था. हे तंत्रशिक्षणात तज्ज्ञ आहेत की भाषाविज्ञानात तज्ज्ञ आहेत? यांनी ठरवायचं आहे का तंत्रशिक्षण घेताना भाषा कोणतीही परकीय असो की भारतीय असो आवश्यक आहे की नाही आहे? त्यांची पात्रता आहे का हे ठरवण्याची? आणि त्यांची ही पात्रता आहे हे कोणी ठरवायचं आहे? हे भाषा वैज्ञानिकांनी नाही ठरवायचं, हे फक्त राज्यकर्त्यांनी ठरवायचं, शिक्षण मंत्र्यांनी, शिक्षण सचिवांनी. ते भाषा वैज्ञानिक आहेत का? भाषा, विचार, संस्कृती या सगळ्यांचा समग्र ज्ञानाशी असलेला जो संबंध आहे, यातले तज्ज्ञ आहेत का ते सगळे? मग तंत्रशिक्षणामध्ये भाषा शिक्षणाची गरज नाही, ते ऐच्छिक, अनावश्यक, ऑप्शनल करायचं. गरज असेल तर भाषा शिका, नाही तर भाषा सोडा. हे कोणते शैक्षणिक धोरण आहे? हा कोणता भारतीय ज्ञानपरंपरेचा विकास? कशातून? इंग्रजी माध्यमातून करणार आहात का तुम्ही? तंत्रविद्यासुद्धा जी शिकवणार आहात भारतीय ज्ञानपरंपरेतली, तर भाषा हा विषयच नसेल तर त्याला आकलन कशातून होणार आहे? विचार तो कशातून करतो? इंग्रजीतून. त्याची आई, त्याचे वडील, त्याचं गाव, त्याची वस्ती लहानपणापासून इंग्रजीत खेळते, इंग्रजीत बोलते, इंग्रजीत शिव्या देते, इंग्रजीत सभ्यव्यवहार काय करते काय इंग्रजीमधून? आणि त्याला भाषा आम्ही तर भाषा हा विषय कोणत्याही सगळ्या ज्ञानशाखांमध्ये किमान पदवीपर्यंत आवश्यक असेल तरच त्याला भाषा आणि तो जो कोणता विषय शिकत असेल त्याची नीट सांगड घालता येईल, त्याच्या भाषेतून त्याच्या विषयांचा विचार करता येईल. तुम्ही त्याचा विचार करण्याची मुळं मेंदूमध्ये ठेचूनच टाकताय, कारण त्याचं मूळ भाषा आहे ना. कोणत्या विषयाचा विचार करो? तंत्रज्ञानाचा करो, विमानविद्येचा करो, भारतीय दर्शनांचा करो, कम्प्युटर सायन्सचा करो, स्पेस सायन्सचा करो. विचार कशातून करेल तो? इंग्रजीतून. त्याचा मेंदू नॉम चॉम्स्कीनी सांगितलेल्या सिद्धांतानुसार लँग्वेज इज अ जेनेटिक कॅपॅसिटी ऑफ द नेटिव्ह स्पीकर. भाषा ही हा सगळ्यात मोठा भाषा वैज्ञानिक आहे जगातला, जिवंत असलेला 94 वर्षाचा. भाषा विज्ञानावर ज्याची प्रचंड मोठी छाप आहे आधुनिक भाषा विज्ञानावरती. भाषा ही स्थानिक बोलणाऱ्याची, भाषिकाची जेनेटिक कॅपॅसिटी असते. जैविक म्हणजे काय असते? म्हणजे तो कोणताही व्यवहार अत्यंत सर्जकपणे, कल्पकतेने, विचारपूर्वक केवळ त्याच्याच भाषेतून करू शकतो. त्याची अभिव्यक्ती त्याच्याच भाषेत समर्थ असू शकते, त्याचं आकलन त्याच्याच भाषेतून समर्थ असू शकतं. त्याच्या भाषेशी त्याचा एकदा मूळ तोडून टाकलं, त्याच्या भाषा शिक्षणाची मूळ तोडून टाकलं
की प्रचंड मोठा न्यूनगंड असलेला समाज जो ब्रिटिशांनी निर्माण केला, त्यांनी तरी भारतीय भाषांशी मूळ तोडलं नव्हतं. पहिला डिस्पॅच लिहिणारा जो वूड होता, भारतीय शिक्षणाचा पाया घालणारा, त्यांनीसुद्धा स्थानिक भाषांचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. आपण तर त्याचं म्हणजे पायापासून, त्याला मुळापासून कापूनच टाकतो आहे. भाषेच्या म्हणजे विचारांच्या, म्हणजे विवेकाच्या कारखाना करतो आहे. त्याच्या मेंदूचा नुसता खडखडाट. कशातून शिकणार आहे तो, कशातून समर्थ सक्षम विचार करणार आहे तो, कशातून अभिव्यक्त होणार आहे तो, कशातून त्याची ज्ञानवृद्धी होणार आहे, आणि कशातून तो विद्या नावाची संकल्पना ग्रहण करू शकणार आहे. AICTEचा जो अभ्यासक्रम आला आहे पहिल्या दुसऱ्या सेमिस्टरचा, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, त्याच्यात सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2मध्ये दोन्ही सेमिस्टर्समध्ये भारतीय असो की परकीय असो, भाषा अभ्यासक्रम हा ऑप्शनल कोर्स आहे, ऐच्छिक आहे, आवश्यक का नाही आहे. म्हणजे त्यांनी भाषा सोडली, कोणतीही भाषा घेतली नाही तरी चालू शकेल. म्हणजे तो कशातून शिकेल? सगळे विषय ते फक्त त्याच्या इंग्रजी माध्यमातून. तुम्हाला इंग्रजी वाढवायची आहे का सगळ्या भारतभर? सगळ्या भारतीय भाषा संपवायच्या आहेत? हे सगळं शिक्षण तुम्हाला भारतीय भाषेतून नाही देत आहेत? मग द्या ना भारतीय भाषेतून. मग वेगळी भाषा पुन्हा त्याला शिकायची गरज आहे असं मी म्हणणार नाही. तुम्ही त्याला त्याच्या भाषेच्या माध्यमातून शिकवणार नाही आणि भाषा विषयाची त्याचा संबंध तोडून टाकाल. म्हणजे आपोआप त्याला इंग्रजीचं ज्ञान होईल का? तो काय इंग्रज आहे का? इंग्रज घरात जन्माला आलेला आहे, इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये. भारतात जन्माला आला आहे ना, खेड्यात, गावात. म्हणजे तुम्ही बहुजन समाजाला त्याचं विचार करण्याचं जी इंद्रिय आहे, माध्यम आहे, ते ठेचून टाकताय पूर्णपणे भाषेशी संबंध सोडून. म्हणजे शिकवायचं कोणाला आहे तुम्हाला? फक्त ज्याच्या खिशात पैसा आहे अशा वर्गाला, उच्च वर्गाला? पुन्हा एकदा नीट पुनर्विचार करा या सगळ्या धोरणांचा. हा आग्रह पालक संघटना, शिक्षण संघटना, शैक्षणिक संस्था, शिक्षण तज्ज्ञ, भाषा तज्ज्ञ, भाषा वैज्ञानिक या सगळ्यांनी धरायला हवा आहे ना. ते काम उघडून बसत आहेत. इतकं प्रचंड भारतीय भाषांचं समूळ उच्चाटन करण्याकडे संपूर्ण जगातलं कॉर्पोरेट फक्त इंग्रजी वाढवण्याकडे चाललेलं आहे या सगळ्या मार्गांनी. हे आम्ही 40 वर्ष झाले सतत बोलतो आहोत. जगातले सगळेच बोलत आहे. युनेस्को स्वतः बोलते आहे. इंग्रजी स्वतः संपते आहे. त्यांना इंग्रजी पण नको आहे. 3000 शब्दांची बेसिक इंग्रजी पाहिजे आहे. भाषाच नको आहे. मानवी विद्याच नको आहेत. सामाजिक शास्त्रच नको आहेत. म्हणजे विद्याच नको आहे. सगळ्या अविद्या पाहिजे आहेत फक्त नफा कमावण्याच्या. त्याच्यावर कशाचाही अंकुश नको आहे. भाषा शिक्षणाचा नाही, विवेकी शिक्षणाचा नाही, मूल्य शिक्षणाचा नाही, कशाचाच नको आहे. ते भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय ज्ञान परंपरेचा पुरस्कार करायचा आणि दुसरीकडे भारतीय भाषांचे विषय हे अनावश्यक करायचे, ऐच्छिक करायचे. हे कोणतं शैक्षणिक धोरण आहे भारतीयतेचं? अभारतीय धोरण आहे. हे केवळ पाश्चात्य, इंग्रज, इंग्रजी आणि इंग्रजीचे पुरस्कर्ते, प्रचंड मोठा बाजार इंग्रजीवर नफा असल्यामुळे इंग्रजी विकणारे, इंग्रजीतून वेगवेगळ्या वस्तू तयार करून विकणारे कॉर्पोरेट यांच्या सोयीसाठी तुम्ही संपूर्ण समाज, सगळा बहुजन समाज या देशातला वेठीला धरताय. त्याच्या भाषा संपवत आहे. भाषा संपवत आहे म्हणजे त्याची संस्कृती संपवत आहे. तुम्हाला काय संपूर्ण देशाचं इंग्रजीकरण, संपूर्ण देशाचं इंग्रजी संस्कृतीकरण करत नेणार आहात का तुम्ही भारतीयतेच्या नावाखाली, भारतीय ज्ञानपरंपरेच्या नावाखाली? आणि ती ज्ञानपरंपराही त्याला इंग्रजीतून ग्रहण करावी लागणार आहे का? भाषा विषय हा कुठल्याही विषयामध्ये, तंत्रशिक्षण असो, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, स्पेस सायन्स असो, पदवीपर्यंत भाषा हा विषय सक्तीचा असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला भाषेचं मोल काय कळणार आहे? भाषेचा संस्कार काय असणार आहे? रामकृष्ण मोरेंनी 11वी 12वीलाच हा प्रयोग करून पाहिला होता. त्यावेळेला आम्ही हेच बोललो होतो. 11वी 12वीला त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय घ्या आणि भाषा सोडा. त्यावेळेला सिंधी, पंजाबी सगळे अल्पसंख्याक भाषिक समाज उठून उभे राहिले होते की आमच्या तर भाषा मरूनच जातील, घरात बोली म्हणून सुद्धा उरणार नाहीत, आमची मुलं विचार कशातून करतील, इंग्रजीतून थोडी करणार आहेत. आणि मोठं आंदोलन उभं झालं होतं पंजाबमध्ये सुद्धा आणि इथे सुद्धा. तिथपासून सुरू आहे सगळं कॉर्पोरेट षडयंत्र, शिक्षणाचा पूर्णपणे व्यापार, नफा कमावण्याची एक प्रचंड मोठा उद्योग करण्याचं.
आणि तेव्हापासूनच आम्ही हे बोलतो आहे सगळं, आज नाही बोलत आहे पहिल्यांदा. पक्ष कोणता आहे, राज्य करणारे कोण आहेत, सत्ता कोणाची आहे, याच्याशी आम्हाला काय देणं घेणं आहे. सगळे पक्ष, सगळी सत्ता ही शेवटी कॉर्पोरेट चालवून राहिलं आहे. सगळी धोरणं ही शेवटी कॉर्पोरेट ठरवत आहे. पक्ष सगळे आणि सगळ्या सत्ता नुसते त्याच्यावर अंगठी उमटवत आहेत. कोणत्या राजकीय पक्षांमध्ये याच्यावरती विचारमंथन होत आहे, कोणते राजकीय पक्ष याच्यावरती उठून उभे होत आहेत, कोणते राजकीय नेतृत्व याच्यावर बोलत आहे. हा चाललं काय सगळं भारतीयतेचा खेळ खंडोबा करणं, आणि तेही भारतीय ज्ञानपरंपरेच्या नावावरती, भारतीयतेच्या रक्षणाच्या नावावरती संपूर्ण इंग्रजीकरण, मातृभाषेच्या शिक्षणाच्या नावावरती. अरे आधी करून तर दाखवा, मातृभाषेचं शिक्षण देऊन तर दाखवा तुम्ही आधी. ते आम्ही तर किती वर्ष झाले मागतोय, तुम्ही तर ते टाळताय. तुम्ही तर मराठी विद्यापीठ आम्ही जे मागतोय, सगळं ज्ञानशाखा सगळ्या विषयांमधल्या सगळ्या स्तरावरती मराठी माध्यमातून अध्यापन व्हावं याच्यासाठी असलेलं ते अपारंपरिक मराठी विद्यापीठ, ज्याचा कायदा आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ नावाने आम्ही करून दिला, तो तर कचऱ्याच्या टोपलीत टाकून एक साहित्याचं विद्यापीठ तुम्ही अमरावतीला देऊन दिलं, रिद्धपूरला. ते तुम्हाला कशाचं भलं करायचं आहे शेवटी? फक्त मतांसाठी आपल्या विद्यापीठं उभी करायची आहेत, वेगवेगळ्या लोकांच्या, समाजाच्या, धर्माच्या, जातींच्या. तेवढ्याच पुरतं शिक्षण राजकारणाच्या आणि नफा करण्याच्या गाडीला जुंपायचं आहे. वाईट आहे सगळं हे जे चाललेलं आहे, अतिशय. याच्याहून वाईट आहे की ज्यांनी बोलायला पाहिजे आहे त्या विषयातल्या भाषा वैज्ञानिकांनी, त्या विषयातल्या तज्ज्ञांनी भाषेचा आणि पूर्ण विद्याग्रहणाचा असलेला जो मूलभूत पायाभूत संबंध तोडून टाकला जातो आहे. त्यामुळे समाजाची सगळी भाषिक, सांस्कृतिक, वैचारिक सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, ऊर्जाशक्ती, अभिव्यक्ती क्षमता सगळी कुचकामी ठरते आहे. याचा कोण अभ्यास करणार आहे? आणि जे करणार आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून समाजाचं भलं होणार नाही आहे. बहुजन समाजाचं कल्याण नाही, तुम्ही अकल्याण करत आहात. तुम्ही विद्या प्रदान करत नाही आहे, त्याला अविद्येकडे ढकलत आहात. का ऑप्शनल कोर्स आहे हा? आवश्यक हवा आहे. हा जो सगळा प्रकार आहे, परवा लोकसत्तेमध्ये डॉक्टर सुधाकर शेलार यांचा फार अप्रतिम लेख आलेला आहे, पुन्हा अविद्येकडे नेणारे षडयंत्र या शीर्षकाचा. प्रत्येकाने वाचायला हवा, समजून घ्यायला हवा. सगळ्या स्तरावरच्या, सगळ्या राज्यकर्त्यांपासून, धोरणं ठरवणाऱ्यापासून, प्राध्यापक, शिक्षक संघटना, पालक संघटना, विद्यार्थी संघटना, आपले तथाकथित मान्यवर, साहित्यिक, विचारवंत, तज्ज्ञ, सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. त्यांचं नाही आहे का क्षेत्र हे? त्यांचं काय क्षेत्र आहे? हे क्षेत्र नाही आहे? या देशाचे नागरिक नाही आहेत? बहुजन कल्याणाशी त्यांचा काही संबंध नाही आहे? स्वकल्याणाच्या पलीकडे काही विश्व आहे की नाही त्यांच्यासुद्धा? का नाही आहे संबंध त्यांचा? विचारावं त्यांनी स्वतःला. सुधाकर आत्ता जे मी मुद्दे मांडले, सुधाकर शेलारांनी अधिक चिरफाड केलेली आहे त्याची त्या लेखामध्ये. त्याला संदर्भ जो आहे त्यांच्या सगळ्या लेखनाला, तो नॅककडून उत्तम श्रेणी मिळाल्यामुळे काही महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये गणेशोत्सव, शारदोत्सव आणि प्रत्येक प्रसंगी DJ लावून नाचणारे रस्त्यावर जे पोरं असतात ना, कर्णकर्कश पद्धतीने, असे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यार्थी हे नाचतायत. कशासाठी? नॅककडून उत्तम श्रेणी मिळाल्यामुळे. हा व्हिडिओ समूह माध्यमांवरती जो व्हायरल झाला, त्याच्यावर जो संताप व्यक्त झाला, त्याच्यातून सुधाकर शेलारांनी हा लेख लिहिलेला आहे. ते काय चाललं काय? तुम्हाला नाचायला ठेवलं आहे तिथे, DJ करायला ठेवलं आहे शिक्षण संस्थांमध्ये, आनंद व्यक्त करण्याची ही तुमची सभ्य पद्धत आहे. आणि असा कोणता आनंद व्यक्त करण्यासारखं काय त्याच्यामध्ये? DJ लावून नाचण्या इतकं? सुधाकर शेलारांनी खूप छान उभं केलं आहे सगळी परिस्थिती, की साधारण 70-80 नंतर प्रचंड मोठा बहुजन समाज शिक्षणाच्या क्षेत्रात येऊ लागला होता. त्याला बाहेर काढण्याचं षडयंत्र चाललेलं आहे. महात्मा फुलेंचं नाव घ्यायचं आणि त्याच्या बहुजन समाजाला भाषेपासून, विचारापासून, विद्येपासून वंचित करायचं, स्वयं अर्थसाहित्याच्या नावावरती.
त्याच्यासाठी अनेक युक्त्या लढवायच्या. शेलारांनी म्हटलं की 90-91 नंतर प्राध्यापकांसाठी नेट सेट सारखी पात्रता परीक्षा आणली गेली. 94 नंतर नॅक नावाची महाविद्यालयांचं मूल्यांकन करणारी यंत्रणा आणली गेली. आता प्राध्यापकांची गुणवत्ता, दर्जा, विषयाची उंची, गुणवत्ता, खोली, शिकवण्याची पद्धत, शिकवण्याची शैली, शिकवण्याची तंत्र याचा आणि नेट सेटचा काडीचा संबंध नव्हता. काडीचा संबंध नाही आहे, आजही नाही आहे. शेलारांनी फार चांगलं म्हटलं आहे ते. तसंच ते म्हणतात की नॅक आणि महाविद्यालयाची गुणवत्ता वाढ यांचा काडीचाही संबंध नाही आहे. नॅककडून मूल्यांकन करून घेण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महाविद्यालय व्यवस्थित चालली नव्हती का? इतक्या पिढ्या ज्या शाळेतून महाविद्यालयातून शिक्षण घेऊन गुणवत्तापूर्ण दर्जादार असा सगळा समाज होता, चालत होता, ते महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आलेलेच चालत होते ना. नॅक नव्हतं, नेटसेट नव्हतं, PhD नव्हत्या आणि हायर सेकंड क्लासही नव्हता शिक्षणाचा. कारण त्यामुळे उद्योग झाला नव्हता ना नफा कमवण्याचा, म्हणून सगळं टिकून होतं. ते का उत्तम होतं? आणि तुम्ही इतके सगळे निकष आणून नंतर ते सगळं का घालवत आहे? ते प्राध्यापकी नीट शिकवत होते, शिक्षक समर्पित होते, पिढ्या घडत होत्या, हे सगळं होत होतं ना. आता कशामध्ये व्यस्त आहेत प्राध्यापक, शिक्षक, प्राचार्य? DJ लावून नाचण्यामध्ये, नॅकसाठी, नॅकच्या तयारीमध्ये प्रत्येक सेमिस्टरच्या. आणि नॅकची गुणवत्ता फक्त टिकली पाहिजे, निकषांची फक्त पूर्तता करता आली पाहिजे, याच्यामध्ये सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक, प्राचार्यांपासून. आणि मग ती पूर्णता झाली म्हणून मग नॅक मिळालं, म्हणून मग DJ. काय फंटास्टिक शिक्षण व्यवस्था आहे आपली. काय करायचं त्यांनी? वेगवेगळे उपक्रम करायचे, त्याची तपशील लिहायचे, त्याचे फोटो काढायचे, ते पाठवायचे. याच्यात सगळं वर्ग व्यस्त आहे. शेलारांचं म्हणणं आहे. सत्य आहे, चुकीचं काय आहे? बरोबर आहे. हे महत्त्वाचं ठरलं. शिक्षण गौण ठरलं, शिकवणं गौण ठरलं, शिकवण्याची तंत्र गौण ठरली, कौशल्य गौण ठरली, त्यातला दर्जा, गुणवत्ता सगळं गौण ठरलं. कोणत्या गुणवत्ता महत्त्वाच्या ठरल्या? नॅक म्हणेल त्या. त्याच्यामुळे चांगला मुद्दा आहे हा त्यांचा की शोधनिबंध छापून देणारी नियतकालिक निर्माण झाली. 2-2 हजार रुपये घेऊन लेख छापणारी, शोधनिबंध छापणारी नियतकालिका आहेत. हिंदीतही आहेत, मराठीत, सगळ्यात भारतीय भाषेत आहे आता ती. त्यांचाही एक वेगळा धंदा सुरू झालेला आहे. आणि त्याच्यात छापलं गेलं की तो आपोआप शोधनिबंध होतो. त्याला शोधनिबंधाची शिस्त, दर्जा, गुणवत्ता, शास्त्र, तंत्र काही नसलं तरी चालतं. त्या शोधनिबंधाचा स्टॅम्प लागला त्या पत्रिकेचा की तो शोधनिबंध झाला. निबंध म्हणजे काय हे जिथे माहिती नाही आहे, शोधनिबंध तर पुष्कळ दूरची गोष्ट आहे. हा सगळा जो प्रकार चाललेला आहे ना, त्याच्यावर खूप छान लिहिलं आहे शेलारांनी. लोकसत्तेचे अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तो लेख छापला आहे. या सगळ्या प्रक्रियेत ते जे म्हणतायत आणि जे बिलकुल बरोबर आहे की खरे विद्यार्थी, खरे प्राध्यापक, खरे शिकणारे, शिकवणारे यांचा पूर्ण विलयच झाला. ते तर शिकवण्यापासून कितीतरी दूर राहिले. शिकवलं काय, शिकलं काय, न शिकलं काय, पदव्या मिळूच लागल्या. त्यांनी एक उदाहरण दिलं आहे. अशी अनेक उदाहरणं असतात. हे सॅम्पल आहे फक्त एक. शीताहून भाताची परीक्षा. ते शीत असं आहे की पुण्याजवळच्या एका महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनासाठी आलेल्या तज्ज्ञ, महाविद्यालयाची आलेले जे तज्ज्ञ होते ते महाविद्यालयाची गाडी घेऊन शिर्डीला दर्शनासाठी जात असत. आता आम्ही 40 वर्ष ऑडिट केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला याच्याहीपेक्षा भयानक गोष्टी माहिती आहेत. ऑडिट म्हणजे काय आणि ते कसं केलं जातं. त्यामुळे हे नॅक म्हणजे काय, शेवटी अकॅडमिक ऑडिट आहे ना. प्रिन्सिपल्स एकच आहेत ऑडिटचे. शिक्षणाचं करा का अशिक्षणाचं करा. जी यंत्रणा ते करते
तिलाच जर भ्रष्ट करून टाकणार असू आपण, तर काय तपासणार आहे ते? खूप गोष्टी चालतात, सगळ्यांनाच माहिती असतात. आता त्या नॅकनी दिलेल्या श्रेणीनुसार महाविद्यालयांना स्वायत्तता दिली जाणार आहे. त्यामुळे काय वाटेल ते करून, जसं राजकारणामध्ये काय वाटेल ते करून सत्ता मिळवायची असते, माणसं विकत घेऊन फोडून अमुक करून काय वाटेल ते करून, तशी काय वाटेल ते करून नॅकची श्रेणी मिळवायची असते. हा संस्कार आपण राजकारणातूनच घेतलेला आहे. ते एक क्षेत्र तसं आहे, तर बाकीचे कसे काय शुद्ध पवित्र छान उत्तम दर्जेदार राहणार आहेत, सगळे सारखे होणार आहेत, झालेले आहेत. आता ही स्वायत्तता म्हणजे काय? त्याच्यात पुन्हा ज्यांना स्वायत्तता मिळेल त्यांनी काय करायचं आहे? त्यांनी स्वयंनिर्वाह करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? सरकारला एक पैसा मागायचा नाही आहे, तो कुठूनही आणा तुम्ही. मग जे फक्त पैसेवाले आहेत त्यांना शिक्षण संस्था गहाण टाकायच्या आहेत, त्यांची जमीन गहाण टाकायची आहे, ती सगळी संसाधनं गहाण टाकायची आहेत, लोकांच्या पैशातून उभी झालेली करातून. ही शिक्षण व्यवस्था आहे आपली, हे शैक्षणिक धोरण आहे मूळ आपलं खरं. त्यामुळे जो शिक्षणावरती गुंतवणूक करून प्रचंड कारण गुंतवणूक म्हटल्यावर मग ती प्रचंड आली, कारण त्यातून नफा प्रचंड, कारण त्याच्यावर अनिर्बंध स्वातंत्र्य आहे नफा कमावण्याचं. त्यामुळे शिक्षण ही फक्त नफा कमावण्यासाठी चालवण्याची एक फॅक्टरी एवढी फक्त आपण करून ठेवतो आहोत. शासनाला तर त्यातून अंगच काढून घ्यायचं आहे पूर्ण. ही जमीन घ्या, या शाळा घ्या, या इमारती घ्या, हे साधनं ज्या काय वाटेल तर गोंधळ झाला. शिका, शिकवू नका, पैसे असतील तर शिका, नाही तर शिकू नका. आता हे शिक्षक प्राध्यापक भरती त्याच्यामुळे बंद आहे. ज्या आहेत त्या कंत्राटी आहेत. आणि अनेक महाविद्यालयात विद्यापीठामध्ये केवळ तासिका तत्वावरती शिक्षण चालू आहे. हे काय दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाय घालताय का तुम्ही याच्यातून? तासाच्या भरोश्यावर माणूस ठेवाल, रोजंदारीवर. रोजंदारी नाही आहे, तासंदारीवर. आणि त्यांनी दर्जेदार गुणवत्तापूर्ण भारतीय ज्ञान परंपरेचं शिक्षण द्यायचं आहे तुम्हाला. फंटास्टिक आहे. किती मेहनत करायची आहे त्यांनी तेवढ्या एका तासाच्या पैशामध्ये? आणि काय त्याला सुरक्षा आयुष्याची पुढे? म्हणजे तो शिक्षण देण्यापेक्षा भाजीचं दुकान टाकणं, ऑटो चालवणं पसंत करेल ना. किमान 30-40 रुपये महिना मिळेल त्याला सुरक्षित असा. हेच करावं त्यांनी, अशी तुमची इच्छा आहे. आपण तोंड उघडत नाही. काही झालं समाजाचं तरी, वाटोळं झालं तरी पूर्ण. आता अशा स्थितीमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल शासनाला करायचा. म्हणजे काय करायचं आहे? तर ब्रिटिशांनी रुजवलेली आधुनिक शिक्षण पद्धती उखडून फेकून द्यायची आहे आणि भारतीय ज्ञान परंपरेच्या नावावरती, म्हणजे काय करायचं कोणालाच ठाऊक नाही. काळाचं चक्र काय उलटं फिरवू शकता का तुम्ही? फिरवू शकत नाही. समाजाचा सत्यानाश तेवढा करू शकाल. शेलारांनी तेच सांगितलं आहे की असं करणं तर्कसंगत नाही ठरणार आहे. त्याच्यासाठी युरोपीय ज्ञान परंपरेला नाकारण्याचं काहीच कारण नाही आहे. जगातले सगळे उदात्त विचार माझ्यापर्यंत येवोत ही वेदातली प्रार्थना आहे भारतीय ज्ञान परंपरेतली. फक्त राज्यकर्त्यांचेच विचार आणि विचारसरणी माझ्यापर्यंत येऊ असं वेद नाही म्हणत आपले भारतीय ज्ञान परंपरेतले. उपनिषदही नाही म्हणत. तिथं प्रश्न विचारतात हो राज्यकर्त्यांना निर्भीडपणे. यक्ष प्रश्न घालतात. काय म्हणतं? प्रश्न विचारण्याची हिंमत नाही करत, ब्र नाही काढत तोंडातून. आणि तरी भारतीय ज्ञान परंपरेचा गौरव करतो. किती दुटप्पी, किती ढोंगी समाज आपण निर्माण करतो आहोत. भारतीय ज्ञान परंपरा ही ज्ञाननिष्ठ आहे. आणि हे ज्ञान नको ते ज्ञान नको असं नाही आहे. त्याच्यात विभागणी. अविद्येला विद्या नाही म्हणत भारतीय ज्ञान परंपरा. विद्येला विद्याच म्हणते, अविद्येला अविद्याच म्हणते, विचाराला विचारच म्हणते, अविचाराला अविचारच म्हणते. या सगळ्या परिस्थितीमध्ये शिक्षक संघटना, पालक संघटना, विद्यार्थी संघटना, शाळा महाविद्यालय चालवणाऱ्या संघटना, प्राध्यापक संघटना, यांना हे कळत नाही का? मग कळत असेल तर आवाज उठवला का जात नाही? शेलारांचा प्रश्न आहे. अजून एक छान विसंगती त्यांनी दाखवली आहे की शैक्षणिक धोरणातलं जे प्रारूप आहे
हे काय भारतीय आहे का ज्ञानपरंपरेवरचं? हे युरोपच्या धर्तीवर आहे. हे तर आम्ही किती वर्षापासून सांगतो आहे. हे नुसतंच युरोपच्या धर्तीवर नाही आहे. युरोप चालवणाऱ्या आणि जग चालवणाऱ्या कॉर्पोरेट्सला जे आवश्यक आहे त्या धर्तीवर आहे. शेलारांनी ते म्हटलं नाही, ते आम्ही सांगतो उलगडून. आणि म्हणून उच्च शिक्षणामध्ये केवळ कॉर्पोरेटला हवं त्या पद्धतीचं नफा कमावता येईल अशा पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी हे सगळे प्रयोग चाललेले आहेत. सगळ्या ज्ञानशाखा ज्या आहेत या विज्ञान शाखेत कशा कोणता येतील? सामाजिक शास्त्र, मानवविद्या, मानववंशशास्त्र, सगळी संशोधनं, भाषी संशोधनं, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानवी जीवनाच्या विद्यांचे मूलाधार असलेली सगळी शास्त्र ही विज्ञानाच्या शाखेत नाही कोणता येत ना. ती कोंबाकोंबी चाललेली आहे. वाटेल त्या पद्धतीने ओढाताण चाललेली आहे. कशाचा कशाशी ताळमेळच नाही आहे. या वेगवेगळ्या ज्ञानशाखा आहेत, त्यांची अभ्यास पद्धती वेगळी आहे, त्यांची प्रयोजनं वेगळी आहेत. जीवनाशी असलेला त्यांचा मूलभूत संबंध हा विज्ञानापेक्षा व्यापक पायावरती उभा आहे, तंत्रज्ञानापेक्षा व्यापक पायावरती उभा आहे. आणि मानवी संस्कृतीचा त्या मूलाधार आहेत. सामाजिक शास्त्र आणि मानव हा मूलाधारच तुम्हाला कापून टाकायचा आहे आणि केवळ तंत्रसंस्कृती निर्माण करायची आहेत, तंत्रमानव निर्माण करायचे आहेत, यंत्रमानव निर्माण करायचे आहेत. आणि मूळ मानव जो आहे ती प्रजातच नाहीशी करायची आहे. तिकडे चालली आहे वेगाने ही वाटचाल. हा सगळा जो प्रकार आहे, महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक आवश्यक. म्हणजे काय? कोणत्या विषयात प्रात्यक्षिकांची गरज असते? प्रात्यक्षिक म्हणजे काय? शेवटी सिद्धांताशिवाय प्रात्यक्षिक असतं. तर कशाचं प्रात्यक्षिक? त्याला सिद्धांतच न शिकवता तुम्ही आधी प्रात्यक्षिक कशाचं करायला लावताय? तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टींचं. सैद्धांतिकतेवरती प्रात्यक्षिक आधारलेली आहेत कोणत्याही विषयाच्या. सैद्धांतिकतेला पूर्णतः समूळ नष्ट करायचं, प्रात्यक्षिक कशाचं करणार तुम्ही? भारतीय तत्त्वज्ञानाचं प्रात्यक्षिक म्हणजे काय करून दाखवणार तुम्ही? अर्थशास्त्राचं प्रात्यक्षिक, राज्यशास्त्राचं प्रात्यक्षिक काय करून दाखवणार तो विद्यार्थी सिद्धांत शिकायच्या आधी? प्रवेश घेताना ते किती अप्रतिम तज्ज्ञ आहेत ना आपले शिक्षण विषयक सगळं काही ठरवणारे. आता त्यातही पुन्हा जे दूरस्थ प्रणालीद्वारे शिक्षण घेतील त्यांना प्रात्यक्षिकापासून सुटका. म्हणजे किती विषम समाज निर्माण करताय तुम्ही. याला सुटका त्याला सुटका नाही, कारण तो प्रवेश घेतोय. मानव विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामुळे आता महाविद्यालयात प्रवेश घ्यायची गरज नाही. तो दूरस्थ शिक्षणाचं एक्सटर्नली शिकेल, नाही तर नाही शिकेल. आपल्याला काय त्याचं? शेलारांनी खूप महत्त्वाचे प्रश्न या लेखात उपस्थित केलेले आहेत. महाविद्यालयाच्या अनुदानित अभ्यासक्रमाच्या शेजारी विना अनुदानित महाविद्यालय आणि एखादा अभ्यासक्रम सुरू करायला परवानगी देणं हाही त्यांच्या मते अविद्या पसरवण्याच्या एका षडयंत्राचा भाग आहे. त्यांचं चुकीचं आहे म्हणणं हे खोडून काढावं लोकांनी दुसरा लेख लिहून. त्याचंही आपण विश्लेषण करू, मूल्यमापन करू. हा सगळा जो प्रकार आहे, विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी केलेले जे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे प्रयोगसुद्धा किती बाधक ठरलेले आहेत. ती प्रक्रिया 2 महिने, फर्स्ट फॉर्म भरण्याची आणि परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया 1 महिना. ते विद्यापीठाला नीटपणे अपडेट करता येत नाहीत. काहीतरी राहून जातं. मग पुन्हा प्राध्यापकांना विद्यापीठांच्या ते निदर्शनास आणून पुन्हा विद्यार्थ्यांना ते भरताय. मग प्राध्यापकांनाच ते काम करावं लागतं. शेलारांनी अनुभव लिहिलेले आहेत. त्यांनी म्हटलं की आयफेल टॉवरवर बसून धोरणे आखणाऱ्यांना हे कसं समजणार आहे? बिलकुल बरोबर आहे. चुकीचं काय म्हटलं आहे? विना अनुदानित महाविद्यालयांची संख्या वाढल्यामुळे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्येसाठी ओढाताण, रस्सीखेच स्पर्धा सुरू झालेली आहे विद्यार्थी आणण्यासाठी. आणि मग त्याच्यातून काय काय घडतं आहे? विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीला संमती,
त्यांना उत्तीर्ण करवून देण्याचं पॅकेज प्रवेशाच्या वेळेस. शिकायची गरजच नाही ना, तू फक्त प्रवेश घे, मला पैसे कमावू दे, ही डिग्री घे, घरी जा. तू मर नंतर आयुष्यात तिकडे. तुला नोकरी मिळाली का न मिळाली का, तुझी गुणवत्ता दर्जा वाढली का, तुझं जीवनाचं फलित जे काही असेल ते होत राहील. हा शिक्षणाचा संबंध त्या विद्यार्थ्याशी या पॅकेजमधून येणारा. कारण अस्तित्व टिकवण्यासाठी त्या अनुदानित महाविद्यालयांना हे असे मार्ग अवलंबावे लागून राहिलेले आहेत. कोण प्रवृत्त करताय त्यांना हे सगळं करायला? धोरण शासनाचं म्हणजे कॉर्पोरेटचं. ही जी सगळी शिक्षण व्यवस्थेची पूर्ण सुसंघटित शिक्षण व्यवस्थेची घडी जी विस्कटून टाकल्या गेलेली आहे, ही समाजाच्या मुळावरती कुठाराघात करते आहे. संस्कृतीच्या, भाषेच्या, साहित्याच्या, विद्येच्या आणि प्रचंड मोठी अविद्या पसरवण्याच्या हे सगळे कारखाने होतात आहेत. कौशल्याधारित अभ्यासक्रम म्हणजे काय? कौशल्य कशा करता लागतात? कौशल्य म्हणजे सर्व काही नाही आहे ना. जी विद्या तुम्ही आत्मसात कराल त्या विद्येच्या उपयोजनासाठी कौशल्य असतात. नुसतंच कौशल्यांचं काय करणार आहे तुम्ही? त्या नावावरती बहुजन समाजाला प्रचंड मोठ्या वैचारिकतेपासून फारकत करण्याचं उद्दिष्ट या सगळ्यामध्ये दडलं असल्याचं शेलारांचं जे मत आहे ते बिलकुल योग्य आहे. हा छुपा उद्देश दिसतोय त्यांना त्यात. चुकीचं काय दिसतंय? हा सगळा जो प्रकार चाललेला आहे याबद्दल गांभीर्याने पालकांनी, पालकांच्या संघटनांनी, राजकीय पक्षांनी, आपल्या जननेतृत्वानी विचार करायची गरज आहे. ते तर याच्याबद्दल पूर्णतः अनभिज्ञ, अबोध, काहीच माहीत नसलेलं, काहीच बोलत नसलेलं. किती चर्चा करतात हो या विषयावरती. बिलं येतात तेव्हा विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये बिना चर्चेने बिलं पास होत आहेत ना. कशासाठी आम्ही निवडून देतो तुम्हाला? हातपाय वर करून चर्चा न करता लोकशाही चालवायला? प्रतिनिधी आहात ना तुम्ही आमचे. मग तुम्हाला ठाऊक नसेल तर आम्हाला विचारा ना. तज्ज्ञ आहेत ना समाजामध्ये सगळ्या गोष्टीतले. त्यांच्याशी किती संवाद आहे तुमचा? किती संबंध राखता तुम्ही त्यांच्याशी? किती समजून घेता त्यांच्याकडून? किती मांडतं त्यांचं म्हणणं? तुम्ही तर त्यांना राज्यघटनेने त्यांची नेमणूक ज्या विधिमंडळात करण्यासाठी 12 जागा दिल्या आहेत राज्यपालांना, त्याही तर तुम्ही वाटून खाता. आणि ती प्रतिभान विद्वत्ता तिथेही राज्याला मार्गदर्शन करण्याकरता उपलब्ध करून देत नाही. त्याच्याविरुद्ध आमची PIL आज 7 वर्ष झाली उच्च न्यायालयात पडलेली आहे. कोण मार्गी लावेल ती? कोणीच मार्गी लावायला तयार नाही. हे जे अनंत प्रश्न केवळ नफेखोरीसाठी आपण निर्माण करून ठेवलेले आहेत, याचा जर आपण मूलभूत मुळापासून पुन्हा विचार करायला, जीवनाची पुनर्व्याख्या करायला जर बाध्य झालो नाही तर जीवन आपलं असून नसल्यासारखं झालेलं आहे. धन्यवाद.